कल्याणचं राजकीय वातावरण तापलंय. एका उमेदवाराने 10 दिवसात 2 वेळा झेंडा बदलल्याची बातमी समोर येते. महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात आता राजकीय वातावरण पाहायला मिळतंय. सोबतच काही नेते आपल्या प्रचार सभा, जागा वाटप आणि फॉर्म भरण्यामध्ये एका बाजूला व्यस्त असताना दुसऱ्या उमेदवाराने 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पक्ष बदलल्याची बातमी समोर येते. महायुती महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी न मिळालेल्या इच्छुक उमेदवारांनी आता पक्ष बदलण्याची तयारी सुरू केली आहे, तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. कल्याणमध्ये एका उमेदवाराने तर मोठा कहरच केलाय. 10 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमध्ये बैल बाजार परिसरातील फैजल जलाल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मात्र तिकीट मिळत नाही याचा अंदाज आल्याने त्यांनी चक्क राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यालय आता गाठलेलं आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जिल्हाध्यक्ष वंडर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. इतकंच नव्हे तर त्यांना एबी फॉर्म देखील मिळालाय. ऐन निवडणुकीच्या वातावरणात त्यांनी 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पक्ष बदललाय. फैजल जलाल यांनी या बदललेल्या भूमिकेमुळे आता कल्याणचं राजकीय वातावरण आपल्याला मिळत आहे. चक्क 15 जानेवारीला आता निवडणूक आहेत आणि 16 जानेवारीला निकाल आहे. त्यासोबतच आज एबी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असताना आता त्यांनी अचानक या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे आता कल्याणचं राजकीय वातावरण तापलंय. सध्या अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले. 10 दिवसात 2 पक्ष बदलल्याने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घडामोडीमुळे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील समीकरणे, राजकीय समीकरणे आणखीनच बदलण्याची चिन्ह आता दिसून येते.